माझा मुलगा आहे सम्यक, जो मिलिटरी स्कूलमध्ये 8वी 9वी 10वी त्याने अगदी आईबाबांच्या आणि आत्याच्या खातीर त्यांनी काढली. त्याला मी त्याच्या आत्याबद्दल बोलण्यासाठी थोडंसं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथं बोलवतो. सम्यक गडांकुश. सर्वांना सप्रेम भेट. माझं नाव सम्यक महेश गडांकुश आहे. मागच्या बड्डेला मी नव्हतो, माझ्या आत्याच्या. मागच्या बड्डेला मी हॉस्टेलला होतो. मी मागच्या 3 वर्ष हॉस्टेलला होतो, 8वी 9वी 10वी. हॉस्टेलला ॲडमिशन माझ्या आत्याने करून दिलं, त्यासाठी मी त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि तिकडे असताना मला खूप वाईट वाटायचं, बरं आत्याने मला लई मोटिवेशन दिलं आहे, म्हणून मी तिकडे 3 वर्ष राहिलो. जेव्हा मी आत्याला बोलवायचो तेव्हा आत्या यायची, दरवेळी यायची. आता बोर्ड एक्झाम होती माझी, त्याच्या 2-3 दिवसा पहिली आलेली आत्या आणि मला जे पाहिजे होतं ते दिलं. आणि जेव्हा बोलायचं तेव्हा यायची ती. आणि आत्याचे वैशिष्ट्य सांगायला झाले तर मला एक कविता येते मनामध्ये प्रत्येक वेळी. संत नामदेवांची कविता येते. त्यांचे त्या कवितामध्ये पहिली ओळ अशी व्यक्त होते की अग्नी माझे पडे बाळू माता धावे कणवाळू. ह्याचा अर्थ आहे की चुकून जर एखादे बाळ आगीमध्ये पडले तर त्याला वाचवण्यासाठी जी दयाळू आहे वेगाने धावत जाते. त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा मी संकटात पडलो तर माझं संरक्षण करण्यासाठी माझी आत्या वेगाने धावत येते, जेणेकरून त्या संकटाने मला संरक्षण हो. आणि आत्याचे वैशिष्ट्य ते 3 शब्दातच मांडू शकतो मी. दातृत्व, दानशूरपणा. आत्यामध्ये लय दानशूरपणा आहे आणि त्याला मी लय मान करतो. दुसरं तर नेतृत्व, लिडरशिप क्वालिटी लय भारी आहे. आणि कर्तृत्व, हे 3 वैशिष्ट्य मी माझ्या आत्याकडून शिकलो आहे. आणि एवढं बोलून माझे बोलणं संपवतो. आत्याला एकदा अजून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सम्यक. अरे खूप छान.